मंडळांनी ठरवलेले की आम्ही 7 वाजता निघणार, नाही तर तुम्ही निघणार. 7चा जो आकडा आहे तो यावेळेस लागू होणार म्हणजे व्हायला. पण आमचा बाप्पाचा मान आम्ही यावेळेस ठेवून घेणार, कारण इतक्या वेळेस आम्ही त्यांना मान दिला. आता त्यांनी आमचा मान जिरवायची ठरवली असेल तर आम्ही आमचा मान जिरवून घेणार नाही. ती परवानगी राज्य शासन नाही, कोर्ट महत्वाचं असतं. कोर्ट, राज्य शासन किंवा केंद्र शासन काय म्हणतं, कोर्टाने निर्णय दिलाय, आम्ही पण कोर्टाच्या ह्याच्यात जाऊ ना. सगळ्यांना पुण्यातील गणेशोत्सव हा अगदी जगभर प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विराजमानाच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत प्रचंड गर्दी पुणे शहरातल्या गणपतीमध्ये पाहण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. मात्र यंदा विसर्जनावरून वेगवेगळ्या मंडळांमध्ये एक वेगळंच मतांतर आपल्याला पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराचे जे गणेशोत्सव समिती आहे त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दादा, नेमकं काय निर्णय घेण्यात आले? निर्णय असे घेतले, सगळ्याच विषयांवर चर्चा झाली, गणपती बसवण्यापासून गणपती विसर्जनापर्यंत. आणि त्यामध्ये संपूर्ण जी काही मंडळ आहे त्यांचा समन्वय चांगला आहे. विसर्जन मिरवणुकीला जो विलंब होतो त्या विलंबावर चर्चा म्हणजे का ती विलंब होतोय आणि त्याच्याकरता काय तोडगा निघाला पाहिजे त्याकडे मान्यवर सगळे बसले होते. संजयदादा वालगुडे असतील, बाळासाहेब दाभेकर असतील, शिरोळे साहेब असतील, माजी महापौर या ठिकाणी अंकुश अण्णा काकडे होते आणि संपूर्ण गणेश मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते. तर पुणेकरांना हा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने सर्वांचा गणेशोत्सव बघता यावा, सर्व मंडळांचे देखावे बघता यावे, सर्व मंडळांची विसर्जन मिरवणूक बघता यावी, म्हणून हा मंडळांचा एक प्रयत्न आहे की ही पुण्याची लांबणारी मिरवणूक, जसं दरवर्षी पेपरमध्ये येतं 34 तास झाले, 35 तास झाले, ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून हा गणपती मंडळांचा प्रयत्न आहे आणि गणपती मंडळ निश्चितच प्रयत्न करत आहेत की यातून मार्ग नक्कीच निघेल. जर त्या पाण्याच्या 5 मंडळांना जर 9 तास लागत असतील तर इतर मंडळांनी फक्त 4 तासातच गणपती विसर्जन मिरवणूक आटवायची का? तर नाही, प्रत्येकाला क्रायटेरिया ठरला पाहिजे आणि तो क्रायटेरिया ठरताना प्रत्येकाला वेळ दिली पाहिजे की बेलबाग चौकातून निघताना हा गणपती किती वेळात डेक्कनला गेला पाहिजे. याचं भान प्रत्येक मंडळाने जर ठेवलं तर निश्चितच पुण्यातील मिरवणूक ही वेळेत आणि शांतताप्रिय आणि पुणेकरांना नव्हे तर जगातल्या लोकांना आवडणारी होईल. या ठिकाणी एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी कळकळीची संपूर्ण मंडळांना, आमच्यात वादिवाद अजिबात नाहीयेत, भेदभाव अजिबात नाही, सर्व मंडळ ही आमचीच आहे, सर्व मंडळाचे कार्यकर्ते आम्हीच आहोत. त्यामुळं हा जो काय वाद म्हणता येणार नाहीये. पण ही जी काही चर्चा झाली, घरामध्ये पण वाद असतो किंवा घरामध्ये एखाद्या गोष्टीवर आपण चर्चा करतो, एकमत होत नसतं, हे एकमत निश्चितच होईल अशी आम्हाला खात्री आहे. मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांच्यानंतर इतर गणपती जे मंडळ आहेत त्यांना स्थान मिळावं विसर्जनासाठी, असं तुमचा या बैठकीत निर्णय झालाय का? नक्कीच झालेला आहे. कारण 10-11 वाजता जर मानाचे गणपती निघणार असतील आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्यांचंच विसर्जन चालणार असेल तर बाकीची मंडळ कधी सहभागी होणार? 7 नंतर 12 वाजता स्पीकर बंद होतात कोर्टाच्या नियमाप्रमाणे. बऱ्याचशा मंडळांनी काय ढोलची पत्रक नसतं, 12 वाजता मिरवणूक आहे तिथेच थांबते. 300, 350, 400 मंडळ 4 तासात कशी संपणार आहे? ह्या मिसमॅनेजमेंट करताच आम्ही इथं मागणी केलेली आहे. एक तर बाकीची जी मंडळ आहेत त्यांनी सकाळी आम्हाला 7ला सुरुवात करायला परमिशन द्या किंवा मानाच्या गणपतींनी सकाळी 7ला निघावं आणि 12 वाजेपर्यंत त्यांची मिरवणूक संपवावी, म्हणजे बाकीच्या इतर मंडळांना सुद्धा त्यामध्ये सहभाग होता येईल आणि सगळ्यांचा हा वादाचा विषय मिटेल, असा प्रयत्न झाला. मानाचे जे 5 गणपती आहेत त्यांच्यानंतर महत्वाचे जे गणपती आहेत जसं की दगडूशेठ झालं, अखिल मंडई मंडळ झालं, भाऊसाहेब रंगारी झालं, यांनी घोषित केले की मानाच्या 5 मंडळानंतर आम्ही मिरवणूक. आता एका साईडला सगळे म्हणतात की 5 मानाचे म्हणजे ही आपली परंपरा आहे, परत रात्रीचे जे स्वयंघोषित मानाचे ते म्हणतात परंपरा, पण प्रत्येक जण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही परंपरा मोडीत काढतंय. याबद्दल कोणच काही बोलत नाहीये. आता तर आम्ही सर्व मंडळांनी ठरवलेले की आम्ही 7 वाजता निघणार, नाही तर तुम्ही निघणार. 7चा जो आकडा आहे तो यावेळेस लागू होणार म्हणजे होणार. एवढ्या वर्षांची ही परंपरा आहे, तुम्हाला आताच हा निर्णय का घेऊ? कारण प्रेस कॉन्फरन्सची दुनिया झाली आहे ना. आता परवाच 1-2 मंडळ आली एकत्र की आम्ही इतक्या वाजता निघणार, आमचं त्या प्रेस कॉन्फरन्सची काय घ्या, आम्ही आमची प्रेस घेतली, आता आम्ही असं करणार. शेवटी एक ऍक्शनला रिएक्शन तर होणं हे गरजेचं असतं. शेवटी त्यांचा गणपती आमचा पण गणपती आहे, त्यांचं मंदिर आहे आमचंही मंदिर आहे, त्यांची श्रद्धा आहे आमची श्रद्धा आहे. मग आम्ही काय एखादी मागणी केली तर ती त्यांनी अशी चुकीची म्हणून घेऊ नये आणि ते घेतही नसतील, माहित नाही मला. पण आमचा बाप्पाचा मान आम्ही यावेळी ठेवून घेणार, कारण इतक्या वेळेस आम्ही त्यांना मान दिला. आता त्यांनी आमचा मान जिरवायची ठरवली असेल तर आम्ही आमचा मान जिरवून घेणार नाही, हे नक्कीच. या शासनाकडून तुम्हाला काही तुम्ही निवेदन वगैरे देणार आहात का? निश्चित राज्याचे मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील,
ह्यांना आम्ही निश्चित याबाबत निवेदन देणार आहे. म्हणजे एक सर्वसामान्य गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही देणार आहे की गेल्या साधारण 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जसं सांगितलं होतं की उत्सव हा नीट कार्यकर्त्यांचा आहे आणि तो व्यवस्थित निर्बंध मुक्त होईल. पण ह्या वर्षी तो उत्सव कुठं निर्बंध मुक्त होताना दिसत नाही. कोण पोलीस प्रशासन मानाच्या मंडळांची बैठक घेते, हे चुकीचं आहे. म्हणजे जर मानाचे मंडळ तुम्ही स्वयंघोषित मानाच्या मंडळांची बैठक घेत असाल तर मेहरबान कोर्टाच्या जे ऑर्डर आहे त्याप्रमाणे आम्हाला परत चालायला लागेल. कोर्टाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मान हा शब्द कुठं नाही, मग तुम्ही मान शब्द कुठून आणला? कोणतरी पोलीस प्रशासन नवीन येणार आणि ते म्हणणार हे मानाचे आहेत. म्हणजे जर तुम्हाला इतिहास माहिती नसेल, इथं जे जुने पोलीस आहेत त्यांना विचारा तुम्ही काय इतिहास आहे. नसेल तुम्हाला माहिती, मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारा. जेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे कागद आहे, ज्यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेली आहे, त्यांना तुम्ही विचारा. पोलीस प्रशासन कुठंतरी ह्याच्यामध्ये मंडळांमध्ये दुजाभाव करतंय. म्हणजे उदाहरणार्थ ढोल ताशाचा मुद्दा असेल, स्पीकरवाल्यांचा मुद्दा असेल, गणेश मंडळांकडनं लेखी काय घेतलं जातं की तुमचे कार्यकर्ते किती आहेत, स्पीकर आहे का तुमचा ढोल ताशा आहे, मग त्यांची नावं घेता का तुम्ही? नाही घेत ढोल ताशांची नावं. असं का करता? म्हणजे स्पीकरवाल्यांवर गुन्हा, ढोल ताशांवर गुन्हा नाही. मेहरबान कोर्टाने जे सांगितलेले आहे सुप्रीम कोर्टाने त्यानुसारच आम्ही चालणार. यावेळेस जर एका मंडळावर कुठला गुन्हा दाखल झाला तर गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणून जे काही आमच्याकडे व्हिडिओ मिळतील सगळ्या पुणे शहरातल्या गणेश मंडळांना कार्यकर्त्यांना आव्हान करणार आहे आम्ही. जर तुमच्यावर गुन्हा दाखल झाला तुम्ही पण व्हिडिओ शूटिंग करा, मग आम्ही पण ते व्हिडिओ शूटिंग सादर करू. मग ह्यांना सूट का? मग यात चुकी कुणाची, पोलीस प्रशासनाची का राज्य शासनाची? परवानगी मिळेल का पण कुणाला? विसर्जनानंतर शासनाकडून? कसली परवानगी? राज्य शासन नाही, कोर्ट महत्वाचं असतं. कोर्ट, राज्य शासन किंवा केंद्र शासन काय म्हणतं, कोर्टाने निर्णय दिलाय, मग आम्ही पण कोर्टाच्या ह्याच्यात जाऊ ना सगळ्यांना. कारण काय, हे कुठं हुकुमशाही नाही ना. असल हुकुमशाही त्यांनी घोषित करावी, ज्यांना वाटत असेल की हुकुमशाही आहे. उत्सव हा नागरिकांचा आहे, सर्व गणेश उत्सव कार्यकर्त्यांचा आहे. मिळून मिसळून आम्ही करायला बघतोय. सगळ्या गणेश मंडळांना एकत्र घेऊन आम्ही मीटिंग करू. पोलीस यामध्ये कुठंतरी दुजाभाव करतात हे आपल्याला पण माहिती आहे. आपल्या माध्यमातून आम्ही जे बघितलंय 8 दिवसापूर्वी की वेगळी प्रेस कॉन्फरन्स होती पोलिसांची. तुमचा रोख एकंदरीतच अखिल मंडई मंडळ किंवा भाऊसाहेब रंगारी अजिबात नाही, अजिबात नाही. आपलं जे म्हणणं आहे त्या अजिबात रोष हा आमचा पोलिसांनी जी बैठक पोलिसांनी जी बैठक बोलवली त्या बैठकीवर आहे आमचा रोख. की पोलिसांनी दुजाभाव काय केला? माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी त्यावेळेस काय सांगितलं की गणेश मंडळ एक आहे. 2 वर्षापूर्वीची पद्धत तुम्ही परत मोडून काढली ना. परत गणेश मंडळांमध्ये वाद निर्माण झालेत ना. तुम्ही जे हे बघताय कुठंतरी गणेश मंडळांची नावं बदनाम होते, पुण्याचं नाव बदनाम होते. आम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं नाही. उत्सव हा उत्साहातच साजरा होणार. आम्ही सगळ्या मंडळांबरोबर बोलणार आहे की तुम्ही लवकर निघा, सगळ्या मंडळांना न्याय मिळेल. कुठंतरी 8-8, 12-12 तास काही मंडळांकरता ते चुकीचं आहे. जे दुजाभाव होतोय तो पोलिसांकडून होतोय? हो निश्चित, हे ऑन रेकॉर्ड आहे. मंडळांकडनं नाही, पोलिसांकडनं झालेलं आहे. हे ऑन रेकॉर्ड आहे. मी तुमच्या माध्यमातून सांगतो, ऑन रेकॉर्ड आहे. पोलिसांमार्फत दुजाभाव झालेला आहे. म्हणजे तुम्ही असं का करतात? आता आपल्या सोबत वेगवेगळ्या पुणे शहरातील वेगवेगळ्या मंडळांचे जे अध्यक्ष होते, त्यांचं म्हणणं आहे की विसर्जनावेळी पोलिसांकडून दुजाभाव केला जातो, म्हणून यंदा आम्ही मानाच्या 5 जे गणपती आहेत त्यांच्या नंतर ना आम्ही विसर्जनाला लागू, असं त्यांचं म्हणणं आहे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.